नमस्कार मंडळी. निखळ विनोदाचं बोट जर हातात असेल तर आयुष्यातील कोणताही कठीण रस्ता ओलांडणं सोपं होऊन जातं. हास्याच्या सोबतीनं तुमचं जगणं थोडं सोपं करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, ऋषिकेश गुप्ते लिखित दिग्दर्शित दिल दिमाग और बत्ती या चित्रपटातील खास कलाकार आज आपल्या हास्य जत्रेत पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अभिनयाच्या तारांगणात आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित करून अढळ स्थानी पोहोचलेला कलाकार किशोर कदम. मराठी सोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक समर्थ अभिनेत्री म्हणून ख्यातनाम झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. आपल्या सहज सुंदर अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारी सखी गोखले. अभिनय आणि नृत्य निपुण कलाकार मयुरेश पेम. आणि या चित्रपटातून पदार्पण करणारा गुणी कलाकार सागर संत. सगळ्यांचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, वाहतुकीचे नियम समजावून घ्यायला आणि आपला मॅड कॉमेडीचा नियम पाळायला पुन्हा एकदा इथे येते लॉली, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. आणि तिच्यासोबत आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. फुक्कटचा हॉर्न वाजवतो इथे. हे बाय, फुक्कटचा हॉर्न वाजवल्यावर पण फाईन आहे माहिती का? निघ म्हटलं ना, कळत नाही? सौजन्य सप्ताह सुरू आहे. सौजन्याला सांगतो निघ. बापरे, सौजन्याचा अर्थ कळतोय? निघ म्हटलं ना, निघ. होय बुडा. अरे प्रसाद साहेब नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? नाही. ट्रॅफिक हॉलदार नाही? हो ओळखलं. काय कधी ओळखलं? काय ओळखलं सांगा. उगाच आपलं नाही का, तुम्ही नवीन गाडी घेतली त्याशी रजिस्ट्रेशनला आला होता आरटी ऑफिसला नाही का, तेव्हा गाठभेट झाली आपली. येस. मग नई गाडी की पार्टी किया की नहीं किया? ऐसे ही पेड़े पे सल्टा दिया. साहेब तुम्ही काय करा माहित आहे, सलीम सोबत एक माणूस ठेवा पार्ट्यांचा हिशोब ठेवायला. लय बाकी आहे. तर आमच्या वाहतूक खात्याचा इथे सौजन्य सप्ताह सुरू आहे. आम्ही काय ठरवलंय की आता नागरिकांना आज दंड मारायचं नाही, त्यांना बोलवायचं, त्यांना वाहतुकीचे नियम सांगायचे, जनजागृती करायची. आणि तुम्हाला सांगतो ह्याचा एवढा परिणाम झालाय, 2 दिवस झाले एकही अपघात नाही घडलाय आणि आपल्याला खात्री आहे पुढेही घडणार नाही. आता तोंडावर पाडलं. सांग पाठवा बाई, नाही इथं पाठवा. हॅलो एव्हरीवन. हॅलो. डोंट फ्लश इट. डोंट क्लिक इट. ओ मुच्छड. बाई नीट बोला. खांडेकर मी खांडेकर. ओ दांडेकर. दांडेकर बोलो. खांडेकर वाचता येत नाही का? बघा प्रसाद खांडेकर. ओ प्रसाद. हा, तुम्ही सगळीकडे वाटेत फिरता वाटतं. म्हणजे अहो ते प्रसाद सगळ्यांना वाटतात ना, ते द्या ना मला. द्या ना प्रसाद, द्या ना माझ्या मुठीत. काय बोलताय बाई तुम्ही? अहो ते फौजी मुठीत प्रसाद देतात ना, ते बोलली मी. कुठलं ना गालंय बाई? नीट बोला. ट्रॅफिक हवालदार आहे, ट्रॅफिक हवालदार. माहितीये मला, तुम्ही ट्रॅफिक हवालदार ते है ना? तुम्ही ते सिग्नलवर ऑफर डान्स करताना मला खूप आवडतो. ऑफर डान्स म्हणजे कुठला? हा ते असं करता ना तुम्ही. ए तू थांब, ए तू ये, ए तू थांब, ए तू ये ना. अरे दोघांनी पण या. अरे ठोकली ठोकली. तू करता ना. जायला
वेगळंच आहे काहीतरी. तुम्ही करता ना असं बाई तो डान्स नसतो, सिग्नलला उभं राहून मी ट्रॅफिक हँडल करत असतो. हा, ए बाबा, आणि लोकांना नाही बोलवत तू ये तू ये, ए बाबा तुझी गाडी थांबव, तू ये तुझी गाडी, असं गाड्या हँडल करत असतो बाई. मला वाटलं ते डान्स करता. नाही बाई असं नसतंय हो. असं नसतंय बाई. काय करताय तुम्ही? एन्जॉय, मला एन्जॉय करायला खूप आवडतं. सगळ्या जगाने एन्जॉय करा, लॉलीने पण एन्जॉय करायला, लॉलीला मज्जा येते. नाही नाही बाई, एन्जॉय तसं नाही हो. अहो एन्जॉय म्हणजे तुम्ही आता सिग्नल तोडलात त्याच्याबद्दल बोलतोय मी. या ऍक्च्युली काय झालं ना, हिज कार किस माय कार. म्हणजे हिज कार म्हणजे काय, म्हणजे त्या गाडीने माझ्या गाडीची पप्पी घेतली म्हणून मी त्याला पकडत होती. अच्छा, म्हणजे त्याच्या गाडीने ठोकली तुमची गाडी? कसं बोलताय तुम्ही? ही काय शब्द आहेत? गाडी ठोकली म्हणजे सर नाही बोलायचं. ह्याच्यात काय वेगळे? पप्पी घेतली गाडीने, गाडीची पप्पी घेतली असं बोला. अहो बाय, गाडीची पप्पी कशा बाई कोण घेईल? का नाही घेणार? गाडी म्हणजे पण बाईचं रुपडच आहे. गाडीचे 2 हेडलाईट म्हणजे 2 डोळे, गाडीचे 2 मिरर म्हणजे 2 कान, गाडीची पुढची 2 चाकं म्हणजे 2 हात आणि मागची 2 चाकं म्हणजे 2 पाय, गाडीचं बोनेट म्हणजे गाडीची डिक्की म्हणजे, अरे बापरे, ह्या 2 अवयवांचा तर मी विचारच नाही केला. काय बरं असेल? बोनेट तर गरम असतं, डिक्कीत तर गॅस असतो. ओ माय गॉड, गाडीची पोटरी कुठे असते ह्याचा तर मी विचारच नाही केला. बाई नका करू हो विचार. किती कन्फ्युजन. हे नका लॉजिक सांगू हो बाई. तुम्ही एवढा रॅश गाडी चालवत होता, पुढे जाऊन ऍक्सिडेंट झाला असता, गाडी ठोकली असती तुम्ही त्याला. तेच करायचं होतं मला. का? त्याच्या गाडीवर एल लिहिलं होतं ना. मग एल लिहिलं होतं का गाडी ठोकल? हे काय लॉजिक आहे? एल लिहिलं म्हणजे वेगळं. तुमच्या गाडीवर काय लिहिलंय? माझ्या गाडीवर एफ लिहिलंय. काय लिहिलंय? एफ. एफ का लिहिलंय? एफ म्हणजे फिमेल. असं असतंय का बाई? या फिमेल म्हणून तुम्ही एफ लिहिलंय? हो असं नसतं. सगळ्यांनी आपापले अफलाबेट वाटून घेतलेत ना, म्हणून मला पण आवडीचा माझा अफलाबेट मी मला घेतलाय. काय वाटून घेतले? अफलाबेट. अफलाबेट म्हणजे? ओ माय गॉड, ABCD. A फॉर ॲडल्ट, B फॉर बॅचलर, C फॉर सिंगल, D फॉर डिच, E फॉर एव्हरीवन, F फॉर फालतूगिरी, G फॉर जीले जिंदगी, H फॉर हचकुली, I फॉर आय लव यू, J फॉर झंगड गुत्ता, J फॉर तू काय लगेच बॉम्ब 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 वाजवतोय? ती बाई थांबत नाही, तू तरी थांब ना. बाई नका डोकं फिरवू. ऐका माझं, आज ना सौजन्य सप्ताह चालू नाही तर कवा इंगा दाखवलं असतं तुम्हाला. दाखवा ना इंगा. काय वाटलं इंगा म्हणजे? काय वाटलं तुम्हाला? बाई ऐका, बघा आज ना आम्ही नागरिकांना इथं दंड करणार नाही आहोत. हा, आम्ही नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगून त्यांना जागरूक करणार आहोत. 1 मिनिट. लॉलीला जागरूक करायची गरज नाही, कारण या अख्ख्या जगामध्ये लॉली एवढी जागरूक कोणीच नाहीये. खरंच? लॉली 5:30 वाजेपर्यंत जागरूक असते. पहाटे 5 वाजेपर्यंत जागरूक असते आणि 5 नंतर लॉली झोपरूक होते. काय करायचं बाई तुमचं? कुठून आलात? सांगितलं तर याल. काय बोलायला? लॉली एन्जॉय सगळे. बाई ऐका, आज ना सौजन्य सप्ताह चालू आहे, ऐकून घ्या तुम्ही. 1 मिनिट. काय? ह्या पताका कसले लावले आहेत? पताका नाही हो बाई, ते आमच्या वाहतूक शाखेने काही स्लोगन लावलेत लोकांना जनजागृती करण्यासाठी. वाव, हा किती छान स्लोगन आहेत. है ना? अतिघाई संकटात नाही. घाई चांगलीच नसते, मग केवढी मोठी संकट येतात समोर. बरोबर आहे, हे आवडले मला. हे पण छान आहे. होईल 2 मिनिटं उशीर पण जीवन होईल सुरक्षित. 2 मिनिटं उशीर
झालेला चालेल पण सुरक्षा व्यवस्था इज इम्पॉर्टंट. हे तर मला खूप आवडलंय. आवरा वेगाला सावरा जीवाला. वेगाला ना वेळीच आवर घालायचा. मग जीवाचं तुम्हाला माहित नाही. जीवावर येतो डायरेक्ट. वाव, हा पण छान आहे हो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मना काय मस्त ब्रेक मारतो आणि उत्तम ब्रेकच मारत नाही. एकदम नॉन स्टॉप. किती वेळा सांगितलं ऐकतच नाही. वाव, इशी, ह्याच्यात काहीच गंमत नाही. वाहन चालवताना सेल वापरू नका. ह्याच्यात काय आहे? शी, मला नाही आवडलं. भाई, लोक आतापर्यंत वेगळं समजत होते हो. तुमच्या तोंडून आला त्याचा अर्थच बदललाय. तुम्ही नका, तुम्ही निघा. नाही. लय झालं तुमचं निघायचं. छान आहे, मला अजून वाचू दे ना. मुळात मला कळत नाही तुम्हाला लायसन्स कोणी दिलं. तुमच्यासारख्या एखाद्या हवालदाराने दिलं. हा, ते मला म्हणाले की लॉली तू आम्हाला 8चा आकडा काढून दाखव. मग मी त्यांच्या हातावर 8चा आकडा काढला. हातावर 8चा आकडा काढला? या, तुम्ही सांगा मी तुमच्या पोटावर पण 8चा आकडा काढू शकते. 1 मिनिट, तुमचं पोट एवढं मोठं आहे की त्याच्यावर 888 पण काढू शकते. निघा म्हटलं बाई. नाही, निघा इकडून. डोंट क्लाइंब. माझं हृदय फुलवून होतंय. म्हणजे काय होतंय? भरून येतंय. जायला निघते का आता? निघ म्हटलं ना. नाही इकडून. प्रसादा, हॉर्न ओक प्लीज. एकदा परत. वा वा. वा वा वा, शाम्या, अमेझिंग. म्हणजे नटांच्या मध्ये एकमेकांबरोबर ट्युनिंग अफलातून आहे किंवा ते उत्तम आहे, त्याचा आनंदच आहे. पण नटांचं आणि वादकांचं पण ट्युनिंग तितकंच कमाल आहे. ही बाब फार आनंददायी आहे. म्हणजे ही बाब हेच दाखवून देते की इथे अजिबात ट्रॅफिक जॅम नाही. इथली सगळी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित आहे. बाकी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे मॅड, धमाल, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, असं म्हणतात की नटाचं शरीर हेच त्याचं वाद्य असतं. पण कधी अचानक या वाद्याच्या तारा निसटल्या तर? एका नटावर ओढवलेल्या या संकटाची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि अस्सल वैदर्भीय तडका शेषपाल गणवीर. आणि ओव्हरऑल सांगताना पहिला अंक उत्तम झालेला आहे. ओके. हो. आणि प्रिया, आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुझा हा 4था प्रयोग आहे रिप्लेसमेंटचा, तरी सुद्धा उत्तम काम करतेस तू. थँक्यू सर. ओके. थँक्यू. अरे वेडी आहेस का तू? हा, ओके. नीट कर, पुढचा अंक सुद्धा कळलं. विश ऑल द बेस्ट. चलो सर, एक सांगायचं होतं. बोल ना. म्हणजे आय एम सॉरी, मी घासतोंडी छोटा मोठा करते. मी लहान तोंडी मोठा का, असं वाक्य आहे ते. सॉरी सर, ते तुमच्याशी बोलताना मला असं टेन्शन. नको टेन्शन घेऊस. कम बोल. सर, काय होतं ना, तुमचे ते वाक्य आहे ना, मी इंग्रजीत आहे इंग्रजीत. तर ना गेले 3-4 प्रयोग बघते मी सर. तुम्ही मी इंग्रजीत अशी डेली वाटतं सर. सॉरी म्हणजे मी घास लहान मोठा करते मी लहान. तू माझ्या चुका नाही काढायच्या. कालिदास मुलुंडला प्रयोग होता, काल नाशिकला निघालेलीस कालिदास. तू माझ्या चुका नको काढूस, कळलं का? नाही सॉरी सर, मी ते घासत मोठा लहान करते. नको ते वाक्य, कशाला मरायला एवढं का घ्यायचंय वाक्य ते? जाऊ दे ना, एकदा कळलं ना. पाटील, तिसरी बेल द्या. हो. बेल. देऊ का? हा, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही लोचट सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी नाटक. हा बघ,
लेखक दिग्दर्शक प्रकाश जोंडा. नेपथ्य संगीत कलाकार जुलीच्या भूमिकेत प्रियदर्शनी 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 आणि इंद्रजीतच्या तडफदार भूमिकेत तडफदार भूमिकेत समीर चौगुले अवगुले सादर करीत आहोत 2 अंकी नाटक हा बघ अंक दुसरा आणि शेवटचा. इंद्रजीत, अरे काय झालंय? लव्हेंडरचा अपघाती अकस्मात मृत्यू झाल्यापासून तू असा विचित्र वागतोयस इंद्रजीत. काय झालंय? मनातल्या कोणत्या वादळाला थोपवतोयस तू? इंद्रजीत बोल, अरे बोल. ओहो. इंद्रजीत बोलणार. लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाही. लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाहीये, त्याचा खून झालाय. खरं आहे. सत्य स्वीकार, सत्य स्वीकार. आपल्या लव्हेंडरचा खून झालाय आणि या खुनाचा बदला हा इंद्रजीत घेणार. हा इंद्रजीत आता चालेल अग्निपथावरून. त्याच्या रस्त्यात फक्त असेल सुडाग्नी, प्रतिशोध. जगद्ध्वस्त करून टाकेन मी, जगद्ध्वस्त करून टाकेन. जगद्ध्वस्त करून. ऐशपत चमक चमक काय काय चमक. बावळट आहेस का काय? वेडी आहेस तू? अरे चमक म्हणजे पाठीत चमक भरली आहे माझ्या. अनाऊन्स कर ना, तर मला नाही होत. नमस्कार रसिका हो. आत्ताच्या नाटकातले ज्येष्ठ रंगकर्मी समीर चौगुले यांना अल्पशा कारणाने गेल्यावर असं करतात भाषण. तू काय बोलते? अल्पशा बिल्पशा नको. अल्पशा हालचालींमुळे पाठीत चमक भरली आहे. आपण काही काळ प्रयोग थांबवतोय, माफ करा. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. कुठली निलगिरी? निलगिरी दिलगिरी दिलगिरी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. प्रेक्षकांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा. शेवटी कलाकार आणि प्रेक्षक यांचं एक वेगळंच नातं असतं आणि विश्वासामुळे ते बहरत जात. बस कर. ये मागे मागे मला ना. अचानक काय झालं मला? पडदा टाक, पडदा टाका रे. खूप दुखतंय कसं? मला अचानक एकदम हे झालं का मगाशी ते हे उचललं ना मी, कचकन मला ना असं. चौगुले, अरे काय झालं यार? मी तिकीट खिडकीवर होता, मला म्हणलं की पडदा टाकला. चौगुलेंना काय झालं? काय तुम्हाला पडदा टाकायला? अहो, ऐन प्रयोगात सरांच्या पाठीत चमक भरली. तुम्ही टेन्शन न घ्या, मी चमक उतरवतो. मी पायाळू आहे. पायाळू म्हणजे? पायाळू म्हणजे ज्याची चमक आलेली असेल पाठीत, त्याच्या पाठीवरून जर का पाय फिरवला ना तर चमक उतरते. नाही नाही, हे करू नका तुम्ही. तुम्ही ऐका, 2 मिनिटात मोकळं होऊन लगेच प्रयोग सुरू करू आपण. अरे ऐका तुम्ही, इकडे. अरे पण नका थोडा इकडे. ऐका ऐका, तुम्ही टेन्शन न घ्या, नीट उभे राहा. कसं वाटतंय आता? झालं का नाही मोकळं? अरे समीर सर, अरे आता असा टाकलं रे. समीर सर, अरे काय गरज होते का? अरे नाही पण इथून धरला आता. पायाळू आहे मी. अरे पाय कापून टाकीन पाय तो तुमचा. नाही मी लगेच करतो. अरे गरज नाही, ह्याला सांग ना यार. असा अरे मी खूप अडकलोय. अरे खूप दुखतोय. अरे खूप दुखतंय का? जा ना बाबा, अनाऊन्स कर. डॉक्टर वगैरे असतील. डॉक्टर दुसरी लाट देऊ का? अजून गरजच नव्हती ना तुमची. नमस्कार रसिक प्रेक्षक. काय करे पायाळू बियाळू काय? आपल्या समाजात वेगवेगळे व्यवसाय असतात. त्यापैकी वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर सर्वात श्रेष्ठ. डॉक्टर असेल तर बोला. हे असतो कारण समाज सेवा सुद्धा त्यात असते. तर आता प्रेक्षागृहात वैद्यकीय व्यवसायातलं कुणी निपुण व्यक्ती, डॉक्टर बोलव काय? म्हणजे
MBBS किंवा MD किंवा स्टेथिस्कोपचा मालक असला तरी सुद्धा त्यांनी रंगमंचाशी संपर्क साधावा. हे पुण्य करण्याची संधी कोण गमावेल बरं? अरे ऐका ना मॅडम, डॉक्टरांनी कृपया यावे. एवढं सोपं अरे मला हलता येत नाही इकडे. बसता का? तू तिकडे कशाला तुझं भाषण करतेस? सॉरी मी मराठी भाषा किती चांगली हे कशाला सांगतेस? लहान तोंडी मोठा कसं वाक्य म्हणता येत नाही तुला? 2 मिनिटं टेका. 2 अरे कसं टेकणार यार? 2 मिनिटं. डॉक्टर असेल तर येतं. अरे नाटक थांबलं. नमस्कार नमस्कार साहेब. एक मिनिट, कोण आहे? एक मिनिट. कोण काय काम आहे? ते अनाउन्समेंट केले ना तुम्ही माईकवर. डॉक्टर राव का? हो हो हो. काय झालं? हे सरांले पाठीत जरा त्रास आहे. अच्छा. काय झालं? सरांच्या पाठीत चमक भरली आहे. चमकच भरली आहे ना. मी आलो ना आता, मी करतो सगळं. इकडे हळूहळू हो असं नाही. सावकाश करा, सावकाश करा. ऐक हो थांबा ना तुम्ही. दुखतंय यार. बसा. मला ना असं वळता येत नाही हा काय. एक मिनिट मला पाहू तर द्या. हे इथं दुखते काय? तुम्ही मारता का? या बात आहे. अरे लागलं यार मला. तुम्ही हलू नका ना. हलू नाही तुम्ही मारल्यावर हालायचं नाही. एक मिनिट मला पाहू तर द्या. पाहू दे. एक मिनिट. नाही मार बरं. हा झालं. झालं स्किट झालं. वाजव सर. ऐका तुम्हाला काय झालं ना ते मला समजलंय. काय झालं? काही नाही, थोडासा प्रॉब्लेम आहे. फक्त असं खळकन केलं की होऊन जाते. तुम्ही डॉक्टरच आहात ना? हो म्हणजे जवळजवळ हाऊस. जवळजवळ हाऊस हा कुठला डॉक्टरचा प्रकार आहे? नागराज डॉक्टर आहे ना. कोण मंजुळे? मंजुळे नाही हो. डॉक्टर नागराज आहेत ना, त्यांचा दवाखाना आहे. तिथं कंपाऊंडर हाव ना मी. कंपाऊंडर बोलवलास तू? नाही कंपाऊंडर बोलवलं. सर आम्ही नाही बोललो. तू कंपाऊंडर काय आले तुम्ही इकडं? अरे तुम्ही कायले टेन्शन घेऊन राहिले? अरे त्यांचे पेशंट मीच तपासतो ना. डॉक्टरला बोलवा ना जरा. परत अनाऊन्स कर. डॉक्टर पाहिजे. हे काय कंपाऊंडर वगैरे? बोलवलं होतं. कंपाऊंडर नको आहे मला. यायला पाहिजे होतं. हो ना, मी तुम्ही एकतर एक डॉक्टर सेकंदात करून देतो. नाही नकाच करू तुम्ही. मी काय एक मिनिट. आता कोण तुम्ही? कोण? एक मिनिट. आय एम डॉक्टर. डॉक्टर. तुम्ही डॉक्टर आहे? येस. खरंच डॉक्टर आहे का? अरे हो ना. नाही एक कंपाऊंडर स्वतः डॉक्टर म्हणून घुसला ना, म्हणून बाकी कंपाऊंडर का डॉक्टर पेक्षा कमी असते का? नाही ग्रेटच असते. मग? गलती आली. तुम्ही 2 मिनिटं जरा मागे वा. जरा मागे वा. अरे सर अरे पाव रे सर, मी डॉक्टर राजपूत सर तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. बसा ना सर. बसा. लेट मी चेक. इथे दुखते. हा इथे हा. Please हळू करा. हाच पॉइंट आहे. हा दबोचला पाहिजे पॉइंट तुमच्या. दबोचला पाहिजे म्हणजे काय? एक गोळी आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेन. लगेच तुम्हाला बरं वाटेल. इट्स जस्ट अ मसल पुल. नो एक्सक्यूज मी इट्स नॉट जस्ट अ मसल पूल. Yes. प्लीज कम मला बघू द्या. ओके. प्लीज. नमस्कार, मी डॉक्टर चेतना भट. नमस्कार. खूप मोठी फॅन आहे तुमची. हा ठीक आहे. हे जरा एक मिनिट, हात वर करून दाखवा मला. हात केवढा वर होतोय दाखवा मला. हा ओके. रिलॅक्स खाली करा. रिलॅक्स. अचानक पाठीत चमक. इट कॅन बी अ माइल्ड अटॅक. माइल्ड अटॅक? मला अटॅक आलाय. अटॅक कसा येईल? मला अटॅक आलाय. नो इट्स नॉट हा प्रॉब्लेम. इट्स क्रॅम्प. इट्स विजिबल. इट्स नॉट अ क्रॅम्प. ऐका ना, तुमची डॉक्टरांची कॉन्फरन्स झाली असेल तर ओपीडी ओपन करा ना तुमचे. या ना तरी मला चेक करा. मी तुम्हाला एक टॅबलेट देतो. सोबतच घेऊन फिरतो मी माझं किट. रिलॅक्स. ही टॅबलेट दिली ना तुम्हाला एकदम बरं वाटतं. मला बरं वाटेल. एक्सक्यूज मी, मला ही गोळी आधी बघू द्या. मी कुठलीही ट्रीटमेंट चौगुल्यांवर करू देणार नाही. सेकेट. ओ माय गॉड. काय? व्हॉट? ही गोळी? येस. सिरियसली ही गोळी देणार तुम्ही चौगुल्यांना? चौगुले, तुम्हाला बीपीचा त्रास आहे? हो बीपीचा त्रास आहे. रोज एक गोळी देतो मी. बीपीचा त्रास असलेल्या माणसाला तुम्ही ही गोळी देताय आणि उद्याचा सूर्योदय नाही बघू शकणार हा माणूस. अरे मला सूर्योदय बघायचा. मला सूर्योदय बघायचा. सूर्य आवडतो मला. रिलॅक्स. काय बोल सूर्य आहे वर मला. काय मला आवडतो सूर्य. मला सूर्योदय बघायचा. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मला उद्याचा सूर्य ही गोळी घेऊ नका. गोळी घ्या. मी म्हणतो तुम्हाला बरं वाटेल. अहो ते डॉक्टर म्हणतात घेऊ नका. तुम्ही म्हणता घ्या. मी काय करू? घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. सर घेतली. काय टेन्शन? वाटतंय सर. गोळी घेतली? हो गोळी घेतली. गोळी सर झालं तुमचं समाधान? सर कसं वाटतं? कोण
कोण मॅनेजर कोण आहे इथला? मी आहे मॅडम, मी आहे. यांच्या नातेवाईकांना बोलवा. मला खूप वाईट वाटतंय. काय झालं? आज एका मोठ्या नटाच्या अंत्ययात्रेला मला इथे उपस्थित राहावं लागतं. अरे माझी अंतयात्रा नको रे, माझी अंतयात्रा. अरे अंतयात्रा नको रे माझी. इंद्रजीत आहे मी, इंद्रजीत. सर तुम्ही परत डेली वाटतंय सर, इंग्रजीत म्हणताय तुम्ही. मरतोय तरी चुका काढते माझ्या. सर नका सर. मी मरणार आहे. सांभाळा सर स्वतःला. सर हे माझं कार्ड आहे सर. मैत्याचं सगळं सामान मिळतं. 10-12 करायचं, फोन करा मला सर. तुझ्या आई. मॅडम असं नका करू तुम्ही. सर हे काय केलं तुम्ही? लिसन चौगुले, या घाबरवत आहेत. आय एम सो सॉरी. म्हणजे मी तुम्हाला नाही वाचवू शकले चौगुले. अरे जिवंत आहे मी जिवंत आहे, मला माहिती आहे ना. आय एम सॉरी. रेस्ट इन पीस. अरे कशामध्ये? मॅडम अरे मॅडम थांबा. अरे सर मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही असे दोन्ही हात मागं करा, मी असा एक झटका देतो, होऊन जात. निघ. अबे निघ. काय चाललंय? मॅडम तुम्ही डॉक्टर तुम्ही दिल्या ना गोळ्या. कशाला काळजी करताय? तुम्हाला काही होत नाही. मला ना थोडं हे घाम यायला लागले. घाम बघा ना केवढा आलाय. नॉर्मल एवढा येत नाही. हातीत पण जरा दुखायला लागले माझ्या. एक मिनिट. हा थोडं मला धडधडायला लागलं. तुम्ही गोळी नीट दिलीत ना? मला जरा अपॉइंटमेंट आहे, मी येतो. फोन करू द्या. उद्याचं सूर्य बघायचं सर. उद्याचं सूर्य बघायचं सर उद्या येईन ना तो. आता काय नवीन सूर्य आणू रात्रीचा मी? सूर्य बघा. कोणी डॉक्टरला बोलवा ना. डॉक्टर पाहिजेत रे. डॉक्टरना बोलव. डॉक्टर तुम्ही अनाऊन्स करा परत एकदा. डॉक्टर बोलव. डॉक्टर एक मिनिट. मी आहे. हॅलो, मी आहे ना डॉक्टर. डॉक्टर आहे हे बघा, हे सेलिब्रिटी आहेत म्हणून ह्यांना पडद्याचं वर्किंग वगैरे काय नाही. सगळं वर्किंग आम्ही करायचं. जो येतोय तो पडद्याचं वर्किंग करतो. नमस्कार. आपण मी डॉक्टर आहे. अरे वा, कुठली डॉक्टर आहात तुम्ही? खार वेस्ट. हो तसं नाही हो, मला म्हणायचं स्पेशालिटी काय तुमची? हो हा तसं मी प्रसूती तज्ञ आहे. अच्छा. गायनकॉलॉजिस्ट. काय होतंय का तुला? अगं तुझे केस किती विरळ झालेत. पण घाबरायचं नाही. गरोदरपणात असं होतं. तुम्ही कॅल्शियम देता ना, फॉलिक ऍसिड देता ना, काळजी घ्यायची. तिची स्वतःची मिशी मोठी केली की नवरा होता येत नाही. काय होतंय तुला? नाही मला काही होत नाहीये. तुम्हाला काय होतंय असा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. अहो मी पुरुष आहे. पुरुष मी बाई नाहीये. ऐका. ओ माय गॉड. नाही माझं असं होतं कारण मी सारखी त्या प्रेग्नंट बायकांमध्ये असते ना, तर माझं एकदम पण काय होत आहे मला इकडे दुखतंय जरा ना, पाठ क्रॅम्प. इथे पण होतच असं सगळं असं होतं गरोदरपणामध्ये. ज्यूस देताना हिला आणि चालायला पाहिजे, खूप व्यायाम वगैरे करून घ्यायला पाहिजे. पोट वाढलंय म्हणजे वाढणारच. 2 जीवांची आई आहे ना ती. तुम्ही काळजी घेता की नाही? नुसती मिशी मोठी केली आहे तुम्ही. नवरा नसतं होत आहेत अशानी. अहो ऐका ना, परत ट्रॅक चुकताय तुम्ही. आता तर हार्बरला गेलात एकदम तुम्ही. लक्षात आलं का माझं ते हे? अरे देवा, माझं असंच होतं. म्हणजे काय आहे ना, आपल्याला असं होतं ना की म्हणजे दिल दिमाग बत्ती सारखं असं मला म्हणायचंय. म्हणजे कसं आहे, आपल्याला काही होत असलं की आपलं दिल दिमागाला संदेश देतं आणि मग दिमागाची बत्ती पेटते. हो की नाही? म्हणजे जसं आमचा सिनेमा हे तुम्ही सगळ्या जणींनी बघा ग. सई, प्राजक्ता आणि तू पण नक्की बघा ग सगळ्या जणींनी. म्हणजे बायकांसाठीच आहे फक्त? नाही म्हणजे तुम्ही नवऱ्याबरोबरही जाऊ शकता. माझं सारखं असं होतं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नवऱ्याबरोबर जा, बॉयफ्रेंड्स बरोबर जा, शेजाऱ्यांबरोबर जा. खूप धमाल सिनेमा आहे. आणि मी येते. तू काळजी घे ग. शेवटचे काही महिने क्रुशियल असतात ना. मॅडम जा येताना पडदा नाही लागला का? येताना पडदा नाही लागला? सर क्रॅम्प. मी प्रिया तुला सांगतो, ही बाई डॉक्टर बिक्टर कोणी नव्हती. फक्त प्रमोशन करायला आलेली होती ती. फक्त प्रमोशनच जर मेन होतं या स्किट मधला, तर स्किट तिथे केलं असतं आम्ही. एवढं कशाला तिला बोलवलं? तुम्ही नका त्रास घेऊ. त्रासचा प्रश्न नाही अरे. हे सगळे असे वागायला लागलं तर डॉक्टर आहे का बघणार आहे? तोपर्यंत तू तरी काहीतरी संपवणं बाबा. घरी जाऊ दे सगळ्यांना. क्या बात आहे. जबरदस्त परफॉर्मन्स. मस्त.
प्रसादा काय म्हणाल? सम्या, दिल दिमाग असे शब्द ज्या चित्रपटाच्या नावात आहेत त्याचं प्रमोशनचं स्किट कमरेपासून सुरू करणं हे ही बत्ती तुलाच सुचू शकते. म्हणजे मस्त कॉन्सेप्ट होती, वेगळी कॉन्सेप्ट होती. आज एका नवीन उमेदवाराचं आगमन झालेलं आहे. शेषपाल, तुझं मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं श्याम्या आणि हेमंत तुला सिनियर आहेत. मला असं वाटतं हो सर. अशा तुझ्या बाजूच्या तुझ्या अखत्यारीतल्या सिनियर लोकांबरोबर आणि समीर सारख्या सिनियर नटाबरोबर तुला पहिलं स्किट हास्य जत्रेमध्ये सादर करायला मिळतंय हे तुझं भाग्य आहे. तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. बाकी सगळे नेहमीप्रमाणेच उत्तम. प्रियदर्शिनी, मॅडनेस तुझा दिवसेंदिवस जो बहरत चाललाय त्याला तोडच नाहीये. यू आर अ ट्रूली वर्सेटाईल ॲक्ट्रेस सोनाली. आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू ऑल टू. मला एवढा आनंद झालाय की आज मी तुमच्या सेटवर आहे, हास्य जत्रेच्या सेटवर आहे आणि मला असं धडधडत होतं की बापरे, डायरेक्ट समीर समोर तुझ्या बरोबर. अरे वेळ लागले आम्हाला हसून हसून. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्ही वाचवलंय आम्हाला आणि ब्रिलियंट ब्रिलियंट. थँक्यू प्रसाद. थँक्यू. सुपर नाईस. सई, मस्त परफॉर्मन्स होता, छान कॉन्सेप्ट होती. समीरचा खूप फिजिकली डिमांडिंग परफॉर्मन्स होता आणि असा परफॉर्मन्स करायचं डिसाईड करणे ह्यालाच एक खूप मोठं करेज लागतं. ते तुझ्यात आहे आणि ते प्रत्येक वेळेला आम्हाला दिसून येतं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फार आवडले. मस्त. शेषपाल, तुमचं खूप स्वागत. मजा आली. कडक परफॉर्मन्स. मंडळी, परीक्षेचा पेपर सोडवताना अचानक प्रेमाची परीक्षा सुरू झाली तर? कॉमेडीचा हा धमाल पेपर सोडवायला तुमच्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, खानदेशचा पूत श्यामसुंदर राजपूत, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. पडला, पेनच पडला बाबा माझा तर. खरे दाखव की, दाखव की, पास होण्यापुरतं तरी दाखव की. यार दाखव की लागायला. सायलेन्स. शांत बडा. रोहित माने काय सुचतंय का काही? याला का तुमचं काम करा की तुम्ही. मी माझं काम करतोय, तू तुझं काम कर. गुच्चूप ली. मी लिहिणे तर काय बी करीन, नक्षी काढीत बसीन इथं. तुमचं काम करा की तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, चुळबुळ करू नका. मी का गेली चुळबुळ? चुळबुळ केली वे? दाखव चुळबुळ कशी करते ती. दाखव का? नाही दाखव चुळबुळ. नाही 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 नाही. एक तन बाय ना स्वतःचा बेंच सोडून तिच्या बाजूला जाऊन बसला. मी काय बोलत नाही, त्याचा गैरफायदा घेता का तुम्ही? नका सांगू. काय प्रॉपर्टीवाल्यांना परवडत नाही म्हणून 3च बेंच लावले दिया. मला सांगतो मग आवड ढकलू नका काय बी. ठीक आहे ठीक आहे. मध्ये मध्ये बोलू नका, माझी लिंक तुटती मग. मला थकू की, थकून आले का? लई माजलाय सोय. माकडा दाखव नाही तर बुकीच टाकीना ते. दाखव नाही तर काही असं ऐकायचं नाही. आणि धरून. सर झाला लिहून पेपर. झाला एवढ्या लवकर? ए तुला काय झालं रे? आज का तोंड केलं तू एकदम? सर तो दम देतोय. ठीक आहे ना, मग तू पेपर लिही. दुर्लक्ष कर. काय दुर्लक्ष काय कर? माझ्याकडे दुर्लक्ष कर. नाही माझ्याकडे दुर्लक्ष. नाही नाही माझ्याकडे दुर्लक्ष. अरे नाही नाही, दुर्लक्ष काय कर? माझं म्हणणं आहे की बाबा पेपर चालू आहे तेव्हा फक्त काय आहे बुवा की इकडे तिकडे दुर्लक्ष कर आणि हा पेपरवर कॉन्सन्ट्रेशन कर बुवा. हा बस, बाकी काही नाही. हा सर माझा पेपर. अरे घेतला ना. एवढी काय घाई झाली तुला? इतक्या लवकर देऊन टाकला एकटा.
नीट लिहिलंय का? हो सर, नीट आणि मोजका लिहिलंय सर. मोजका? माझे बाबा म्हणतात की गरजेपेक्षा जास्त हाव असू नये माणसाला. म्हणजे पासिंग पुरता 35 मार्क लागतात ना सर, 35 मार्काचं लिहिलंय सर. हे कोण बोलला? माझे बाबा. तुम्ही किती भाऊ आहे? 3 भाऊ 2 बहिणी सर. मग हे गरजेपेक्षा जास्त नाही आहे का? हा? आणि तू किती वय रे? 4था. मग तू तर बिनगरजेच्याच आहे ना, काला पैदा झाला इथे. लोकसंख्या किती वाढते माहिती आहे का? केवढे प्रॉब्लेम झालेत आपल्या देशाच्या जगात. 2रा नंबर लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. चांगला आहे ना. अरे हसतो काय? चांगलं काय आहे त्याच्यात? चांगलं आहे म्हणे. चल, डोक्याला ताप झालेला आहे नुसता. बुचू बुचू लोकसंख्या वाढलेली आहे. नुसती घाण. 80 90 पोरं ही एका शिक्षकाला शिकवावे लागतात एका वर्गात. ओ, त्याचा काय संबंध आहे इथं? अरे तू तुझं काम करणार, तू लिहिणार आहे. मग तुम्ही तुमचं काम करा की. मग काय संबंध आहे त्याचा? पेपर कुठला आहे? अरे कुठला पेपर आहे? कुठला पेपर आहे? अरे तेच विचारतोय तुला, कुठला पेपर आहे? तुमचं तुम्ही बघा की. मग मला कशाला विचारताय? ने तुमचं तुम्ही बघा. हा, पेपर माहित नाही काही नाही त्याला. सर सर, माझा पेपर परत द्या ना सर. खबर? मला बाहेर गेल्यावर आठवलं की मी जे उत्तर लिहिलं ते बहुतेक चुकलंय सर. मी सर 2 मिनिटात लिहून परत देतो सर. पटकन द्या ना सर प्लीज. अरे हे तुला आत्ता लक्षात आलंय का? सर बाहेर गेल्यावर आठवलं सर, द्या ना लगेच. अरे असा एकदा घेतलेला पेपर नाही देता येत. सर तुम्ही ठरवलं तर देऊ शकता सर, प्लीज द्या ना सर. तुझ्या बापाने ठरवलं की एकच पोरग पाहिजे, बाकीचे 4 बिनकामाचे, तर परत पाठवता येतील का ते? पाठवता येतील का? सर सर असं करू नका सर. मी 35 मार्काचाच पेपर लिहिलाय, त्यात एखाद 2रा मार्क गेला तर सर माझं वर्ष व्हायचं. मी लगेच 2 मिनिटात लिहितो ना सर. मला घे पेपर घे, नीट लिही, नीट चेक कर, त्याच्यानंतर सबमिट कर. हो सर. हा, नीट विचार करा. मी नाही दाखवणार आहे, सांगितलं ना तुला. मला एक नाही तुला एक गोष्ट सांगायची. माझं एक नाही तुझ्यावर लई प्रेम आहे. आय लव्ह यू. पेपर दाखवू ना. एका बुकची 32 पाडीन. काय म्हणलीस आता? पेपर दाखवू म्हटले. त्याच्या आधी काय म्हणलीस? आय लव्ह यू म्हणले. आय लव्ह यू म्हणतीस होय? आय लव्ह तुम्ही मध्ये पडायचं ना अजिबात. आता मॅटर होणार. आवाज जास्त होतोय. आय लव्ह यू म्हणले. आय लव्ह यू कर म्हणलीस. त्याला म्हणले लगा वर्षभर माझ्यावर हिंडतीयास आणि हिथं ह्याला आय लव्ह यू म्हणतीस होय ग? म्हणले 10 मार्कासाठी आय लव्ह यू म्हणतीस होय? तुला एवढी गर्लफ्रेंडची काळजी आहे तर मग कर की अभ्यास. दे की 4 उत्तर लिहून मला. आणि मोठं शाळाला पाटणं कुठलं. ती काय गाणी आहे ती होय लगेच पाठवायला तेव्हा? मग कर की गाणी पाठ माझ्यासाठी. अरे शांत पाठवणार रे. सर मी पण तेच सांगतोय, खूप गोंधळ करताय, डिस्टर्ब होत आहे मला. ए ढापणे, तुला काय डिस्टर्ब केलं रे? काय म्हणलं तुला? नुसतं दाखव म्हणलं ना. ते बी मला बी दाखव म्हणलं नाही, हिला दाखव म्हणलं. अरे मला काय चाटायचे तो? हा, हिला दाखव ये ना तुला. मी काय नापास झालो तरी चालतो, हिला दाखव की नुसतं. रोहित, पेपर चालू असताना दाखव असं म्हणणं म्हणजेच डिस्टर्ब करण्यासारखं नाही का? तुम्ही कशाला शिकवताय मला? मी नाही आज पहिल्यांदा आला इथं. 4 वर्ष झालं इथंच बसून पेपर लिहितोय मी. हो, तू सिनियर आहे, पण माझं म्हणणं आहे बा की सामोपचाराने मिटवून टाका. आधीच लोकसंख्येमुळे एवढे प्रॉब्लेम आहे, अजून कुठे प्रॉब्लेम क्रिएट करता रे? नका ना लोकसंख्या सारख्या आणू मध्ये तुम्हाला नाही वाढवायचं, तुम्ही नका वाढवू. आमचं लागा इथं जोडायला लागलं आणि तुमचं काय? ठीक आहे बसा तुम्ही बसा. मध्ये बोलणं डिस्टर्ब होत मला. बसा लिंक लागना झाली. बसा प्लीज बोलतोयस लक्षात ठेव फक्त. अरे बस ना. त्याला आय लव्ह यू का म्हणली? रोहित्या रोहित बेटा जाऊ दे ना. बेटा कोणाला म्हणला? तुला आपला बाप बनायला जायचं नाही. मी कशाला? आपला घरचा बाप तिला भेटतोय आपल्याला. कळलं का? माझ्याशी बोलायचं जरी असलं ना नुसतं तरी लांबनच म्हणणार बेटा म्हणू का रे तुला. असं बघतोय मी त्याच्याकडे. मग बघितलं की थरथर करायला लागतंय. काय रोहितराव कसं काय? बरं चाललंय ना व्यवस्थित? काय नापास झाला होय? हो दे की मग, त्याला काय जावा. काय पास होऊन करणार आहे? त्यापेक्षा आपली शेती करा. नाही बरोबर आहे. असं बोलतो निघून जात. आपला बाप बघायचं नाही बनत भाऊ. रोहित कसं आहे, आता परीक्षा चालू आहे ना, हा जो काही तुमचा प्रेमाचा त्रिकोण आहे ना, त्याच्या समीकरण परीक्षा हॉलच्या बाहेर जाऊन सोडवा ना.
हा ते बघतो आम्ही आमचं. प्रिन्सिपल सर आले तर माझी वाट लागून जाईल. आय लव्ह यू का म्हणलीस? का बोलली म्हणजे आवडते मला तो आवडते का? ए डोळा वाटरायचं नाही तर सांगून ठेवतोय. माझ्याकडे बघतीस होय? बघते तुझ्याकडे. माझ्याकडे बघतीस. काय करणार आहेस? माझं काढी बाहेर त्या गोट्या मग काय करशील? पक्ष हा निघते ना मी. काढ हात जोडतो रे. तिच्या वतीने मी माफी मागतो, त्याच्या वतीने मी माफी मागतो. बस 10 मार्कासाठी आय लव्ह यू म्हणते. बस 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 35 मार्क लागते ती पासिंग साठी. तेवढी मी माहिती नाही तुला. चालू आहे ना रे. लाईन देते का बघ तुला आता. लाईन तिकडे पैसे किती माझं बरोबर तू. अरे बाप. सर आता परफेक्ट 35 मार्काचं लिहिलंय सर. तुझा अजून पण 35च गणित आहे का रे? लिहिला ना बरोबर. मग तोंड काय बघतो? जाय ना. थँक्यू सर. जा लवकर. नुसती लोकसंख्या वाढवून ठेवली आहे. अरे बापरे. किडा हाणला तुझा काय झालं का? आता मध्ये बोलायचं नाही काय? नाही मी पण काय आता माझं टळ कसा टाकलाय आता? काय झालं? काय केलं? काय झालं? माझ्या आयटमला चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी पाठवली तू? काय लिहिलंय बघा. वा काय लिहिलंय हे बघा. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. नुसतं हो म्हण तू. दोघं एकत्र बसून पेपर सोडवू. नाही मी परीक्षेच्या नावाखाली हे धंदे करतो का तो? अहो मी नाही पाठवली तिला चिठ्ठी. मग? तिनेच मला चिठ्ठी पाठवली. मी ती वाचली. मी घाबरलो आणि मी तिच्याकडे फेकायची सोडून त्याच्याकडे गेली. माझा नेम चुकला. बघितलं का? हिथल्या हिथ ह्याचा नियम लागा ना. ही पोरग पाहिजे होय तुला. हा ही पोरग पाहिजे होय. हे जायचं आता सोड. मी काय केलं? मध्ये पडायचं ना. अरे बाजूला हानी तुला मग. बाजूला काय माझ्या आयटमला पटवतोय. पेन इज मायटियर दॅन सॉर्ड. सर 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 माझा पेपर परत द्या ना सर. मी मगाशी जे लिहिलं होतं तेच करेक्ट होतं सर. मी चुकून परत आलो सर. सर द्या ना. मी मर्रा कुठेतरी जाऊन शिल्लक तिकडे. त्याला हाणायचं नाही. ज्याला पेपर लिहायचे त्याला तुम्ही पेपर देणं झालाय. द्या त्याला. देतो द्या त्याला पेपर. द्या त्याला. थँक्यू सर. लिहितो बिंदास. मी आहे इथं. तिकडे बस. तिकडं इथं बसू. बस तिथं बसून लिह. तुझं काय? माझं काय नाही. मी काय नाही केलं बाबा. आयटमला माझी अरे तू काही येडाबिडा झालायस वय. अरे बाबा खरंच सांगते. पास होण्यासाठी मी त्याला लव्ह यू म्हणले. पेपर दाखवण्यासाठी म्हणले. त्याच्यावर काही खरं खरं प्रेम नाही आहे माझं. मग लगेच प्रपोज कशाला करायला पाहिजे? अरे ते असंच म्हणले र. मी म्हणलं तर मला दाखवणार येतो तो. जा म्हण जा. जा काय करायचं ते कर जा. काय डापण्या तुला पप्पी देतो. मला दाखवशील का पेपर? नको नको सर काय हे पप्पी देतो. कशाला नको? देऊ दे पप्पी. काय गरज नाही पप्पीची. सर काय चाललंय? ऐक ना. दाखव त्यांना पेपर दाखव. म्हणली त्याला. अरे परीक्षेची पद्धत म्हणून दाखव. ही कुठली पद्धत आहे परीक्षेची? असतात काही ठिकाणी टुकार जे बाप असतात त्यांची टुकार आवल्यात असते. अशा गावांमध्ये अशी पद्धत असते. टेन्शन दाखव. ऐका हाय ना. हा इथे मध्ये बसेल. तुम्ही दोघं त्याच्या बाजूला बसा. तू तुझे लिहायचे काम कर आणि तुम्ही तुमचे बघायचे काम करा. त्याला काही डिस्टर्ब करू नका. तू पटणार तो रे. तुझ्यासाठी सांगतोय समजत नाही का? कोई मिल गया का? बस तिथे. डोक्यावरच्या घड्या कमी कर. ऐका मी आहे ना तिकडे मी थांबतो त्या तिथे. चालते. कोणी आले निरीक्षक वगैरे तुम्ही असं करेल. लगेच आपापल्या जागी जाऊन बसा बरं का? चालते. चल. माझं बी इमान बेटा तू पण तिकडे बस ना. माझी नोकरी जाईल नाही तर. हो सर. थँक्यू सर.
पेपर छान सोडवलात. मजा आली. सई. धमाल परफॉर्मन्स होता. छान होती कॉन्सेप्ट. माझं नशीब मी समजते की माझ्या नशिबात असा मुलगा आणि असे शिक्षक आले नाहीत, त्यामुळे मी शिकू शकले व्यवस्थित. मस्त कॅरेक्टर होतं श्यामदादा. राऊत खरा दिसतोयस, खरा. फार मजेशीर दिसतोयस. थँक्यू. सावत्या कडक. मला फार आवडला तुझा परफॉर्मन्स आणि तुझं कॅरेक्टर. नमा तू मॅड आहेस. बने मस्त होता कॅरेक्टर आणि तू पण ते खूप छान प्ले केलंस. आज दिन बने. मजा आली. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुम्हाला खदखदून हसवण्यासाठी आता आम्ही तुम्हाला भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. कॉमेडीचे निरनिराळे फॉर्म्युले वापरत हास्याचं सुपरहिट रसायन बनवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आजही आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे दिल दिमाग और बत्ती या चित्रपटाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आता इथे पार पडणार आहे एका युवराजांचा राज्याभिषेक आणि या सोहळ्यासाठी इथे येत आहेत हास्य जत्रेतले धमाल हास्यवीर. आज आपल्या राज्याचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, कारण आपले महाराज प्रसादेंद्र बाहुबली आज निवृत्त होत आहेत आणि या सगळ्या साम्राज्याचा भार ते आपल्या एकुलत्या एक मुलावर म्हणजेच निमडा दोसरा स्टेल्मी मोइनोजुकू वाकवे गौरवेंद्र बाहुबलीच्या हाती देणार आहेत. राज्याभिषेकाची सुरुवात व्हावी. विशिष्ट संगीत समूहम महाराजा एंट्री म्युझिकम. गौरव बेटा, आज माझी ही जबाबदारी, ज्या राज्यासाठी मी आयुष्यभर झटलो ते राज्य मी तुला सुपूर्द करतोय. गौरवेंद्र, सांभाळशील ना? ताठ. युवराज, तात असतं ते. मग मी काय बोललो? ताठ. बोला बघू परत. बाबा, आजपर्यंत तुम्ही मला हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. सारखं सारखं शिकवायची गरज नाही. आता आम्ही राजा होणार आहोत, कळलं? दोसरा स्टेल मी मोइनोजुकू. हे भिकाऱ्या, बाहुबली आहे मी. पण बाबा, आज हा दिवस बघायला आई हवी होती बाबा. खरंय, एवढासा होता तुझं इवलंसं मनगट माझ्या हाती देऊन ती निघून गेली. रवींद्र, आयुष्यभर सगळं देण्याचा प्रयत्न केलाय, पण आईचं प्रेम तुला देऊ शकलो नाही. नाही बाबा, असं नका ना म्हणू. तुम्ही जेवढं माझ्यासाठी केलं ना, आजपर्यंत कोणीच तेवढं केलं नाही. आई गेली तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष होईल, दुसरी आई मला कशी सांभाळेल या चिंतेने तुम्ही दुसरं लग्न सुद्धा नाही केलं बाबा. बस बाळा, बस, आता रडवू नकोस, बस. महाराज, युवराज, तुम्ही रडताय, तुमच्या बरोबर अख्खी प्रजा रडते. मुहूर्ताची वेळ नको टाळायला, आपण सुरू करूया. हो, द्या महामंत्री, कुंकुम तिलकम द्या. हे घ्या महाराज. अश्वगणम महाराज चरण वंदनम. शूलश्रेणी, खड्गश्रेणी, आयुर द्वार समर्पणम. थांबा. महाराज, राज्याभिषेकात ही विघ्न आणणारी बाई कोण आहे?
मी कोण आहे ते महाराजांना चांगलंच माहितीये. कोण आहेस तू? आम्ही नाही ओळखलं तुला. महाराज तुम मेरे को नहीं पहचानते लेकिन ये अंगूठी को तो पहचानते होगे ना महाराज. अरे कोणती भाषा आहे आमच्या राज्य दरबारामध्ये? भाषेबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं युवराज. कोण आहे आपल्या राज्यात आलेली? वनिता. महाराज वनिता. महाराज महाराज मेरे को पहचान गए. महाराज मेरे को पहचान गए. अरे बाबा हे काय आहे? महाराज मैं बोली थी ना महाराज हमको भूल नहीं सकते. महाराज बाबा हे काय आहे? काय बोलते ही बाई? गौरवेंद्र, आज मी तुमच्या समोर जो जिवंत उभा आहे तो फक्त हिच्यामुळे. महाराज म्हणजे काही वर्षांपूर्वी आम्ही माळशेज घाटात शिकारीला गेलो होतो. वाघाची शिकार करण्यासाठी आम्ही झाडावर वाट बघत होतो. तेवढ्यात आम्हाला वाघाची चाहूल लागली. त्या व्याघ्र चाहुलीचा वेध घेत असताना आम्ही आमचा धनुष्यबाण सरसावला आणि घात झाला. त्या झाडावर असंख्य मुंगळे होते. ते मुंगळे हळूहळू आमच्या सलवारीत शिरले आणि जागा मिळेल तिथे करकचून चावलं. बाबा महाराज आम्हाला काही कळायच्या आत आम्ही झाडावरनं खाली पडलो. आम्हाला वाटलं वाघ आता आम्हाला येऊन खाईल. तेवढ्यात अंधुक नजरेत आम्हाला एक अस्वल येताना दिसलं. नाही महाराज ती मी होते. मी होते हो महाराज. म्हणे तूच होतीस. तू मी म्हणे होते तूच महाराज. होती. मी महाराजांना उचललं आणि झोपडीत घेऊन गेले आणि करकचून मलमपट्टी केली. नंतर महाराजांनी मला वर दिलं. वर म्हणून ही अंगठी दिली आणि म्हणले तुला पाहिजे ते माग. खरंय म्हणे खरंय. मी तुला त्यावेळी म्हटलं होतं तुला पाहिजे तो वर माग. मग तुम्ही तर काय करताय पण? वर मागायला आले महाराज. महाराज याला ओळखलं का? हो, हा तो अस्वलवाला दगडू दरवेशी. नाही 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 महाराज. हा आपल्या मलमपट्टीचं छोटस बँडेज आहे. बाबा तुमचा अंश आहे. बाबा दगडू छोटे राजे. काय आहे हे माझं रक्त आहे. अरे रे अरे वा अरे वा वा. गौरवेंद्र भाऊ आलाय. दगडूवेंद्र माग बने वाघ. तुला काय वर हवाय? माग बने माग. महाराज तुमच्या एवढ्या मोठ्या राज्यामधलं अर्ध राज्य दगडूच्या नावावर करा. बाबा नाही बाबा. नाही हे शक्य नाही. हे राज्य मी माझ्या लेकासाठी गौरवेंद्रसाठी ठेवलं. मी त्याचं वाट नाही करू शकत. महाराज असं काय करताय तुम्ही? शब्द दिलाय मला. पाहिलंच गौरवेंद्र, राजा होणं एवढं सोपं नाहीये. काय करू आता? वचनात अडकलोय. काय करू सांग? काय करू म्हणजे आता तुम्ही शब्द दिलाय ना, मी काय सांगू तुम्हाला? यातनं मार्ग आता तूच काढा. नाही मी नाही देणार माझं अर्ध राज्य. बस मी राजा आहे राज्याचा. महाराज राज्याची समान वाटणी झालीच पाहिजे. ठीक आहे. गौरवेंद्रचा निर्णय मला मान्य आहे. आमच्या गौरवेंद्रच्या राज्याचे 2 भाग करून अर्ध राज्य आम्ही या आमच्या दगडूवेंद्रला देतोय. हा आमचा निर्णय झालाय. बाबा दगडूवेंद्र तू वेस्ट सांभाळशील आणि गौरवेंद्र तू ईस्ट सांभाळशील. बाबा ईस्टला आपल्या राज्याचं मैदान आहे. तिथे रोज सकाळी प्रजा हातात डबा घेऊन खो खो खेळते. तिथला राजा मी होऊ. हरकत नाही युवराज, आपण तिकडे शौचालय टाकू. आणि मी काय करू? गल्ल्यावर बसून 5-5 रुपये मोजू? गौरवेंद्र छोटे कसे झालात? खाली या. गौरवेंद्र सगळी प्रजा आली आहे. त्यांच्यासमोर शोभा नको. हा निर्णय तुम्हाला आता मान्य करावा लागेल आपल्या बापाच्या लाजे खातर. हो युवराज. ठीक आहे, करतो मी मान्य. चला महामंत्री, आमच्या दोन्ही राजकुमारांचा राज्याभिषेक सोहळा चालू करा. हो महाराज. लवकर करा. तिलक लावा. तू आता राजा होणार. हो. आणि हा तुझा भाऊ अर्धा राज्याचा राजा होणार. हो मी राजा होणार. महामंत्री सुरू करा. अश्वगणम महाराज चरणवंदनम. शूल श्रेणी, खड्ग श्रेणी,
आयुर्द्वार समर्पणम. आता कोणाला मरायला? महाराज 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 महाराज. अबे काय आहे? अरे बाई पायावर पडली आहे, तकलिया. महाराज महाराज कोण आहेस तू? महाराज बदामात बदाम लाल बदाम, बदामात घोडा नाकात लगाम, 3 चांदण्या चंद्रकोरीचं टोक. सांगा सांगा महाराज, वर्णन केले ना चोख? वर्णन केलंय ना चोख? बाई बाई हे सगळं तुम्हाला कसं माहित? बाबा हे काय आहे पण? गौरवेंद्र, हा माझ्या मांडीवरचा टॅटू आहे. महाराज तुमच्या मांडीवरच्या टॅटू बद्दल या बाईला कसं माहिती? हाच प्रश्न मला पडलाय बाई, तुम्हाला कसं माहित? महाराज कड चेतना. महाराज बाबा लोणावळा घाट, मोडकी हवेली, तुटलेला पलंग. बाबा मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असं वस्तूवर काय सोडले की वर्षानुवर्ष वास जातच नाही? नुसतं वासात तुम्ही ओळखताय बाबा, काय आहे? चेतना 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 बाबा बाबा चेतना बाबा बाबा ए थांबा थांबा, दम लागलाय माझ्या बाबा, दम लागला, दम लागला महाराज, दम लागलाय माझ्या बाबा, दम लागलाय. मी ओळखलत महाराज, आ? तुम्ही मला ओळखलत महाराज. अगं तुला कसा विसरेन चेतना? जेव्हा जेव्हा सूत्राला पाहिलं आयुष्यात फक्त तुटलेला पलंग आठवलाय. बाबा ते सगळं जाऊ दे, पण हाय कोण? गौरवेंद्र, आज मी तुझ्या समोर जो जिवंत उभा आहे तो फक्त हिच्यामुळे. बाप काही वर्षांपूर्वी आम्ही शिकारीसाठी लोणावळा घाटात गेलो होतो. वाघाची वाट बघत आम्ही झाडावर चढून बसलो होतो. त्या झाडावर एका कावळणीचं घरटं होतं. त्या घरटात 2 अंडी होती. म्हटलं आज बुधवार आहे, बुर्जी करून खाऊया. अंडी उचलली आणि तेवढ्यात असंख्य कावळे माझ्या दिशेने चाल करून आले. तेव्हापासून आमचे बसायचे वांदे झालेत. हो महाराज, तुम्हाला कावळे चावले तेव्हा मी तुमची फिजिओथेरपी केली. फिजिओथेरपी करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन गेले, पण माझा पलंग तुटलेला होता महाराज. म्हणून मी तुम्हाला खाली सतरंजीवर झोपवलं आणि तुमची फिजिओथेरपी केली. तेव्हा तुम्ही खुश झालात महाराज आणि मला वर दिलात. तुम्ही ह्यांना पण वर दिलाय? अरे वर दिलाय की तिळगुळ वाटलाय? बाळा, पिकलं पान आता काही लक्षात राहत नाही. हो, पण मला कळतं ना, या पिकल्या पाण्याच्या गल्लोगल्लीत टपऱ्या आहेत ते. युवराज असं म्हणू नका. चेतना महाराज, चेतना बोल. महाराज ये बस चेतना बोल, यांना काय वर हवंय तुला? महाराज आधी मला सांगा, या दोघांना तुम्ही ओळखलं? नाही. हे कोण आहेत? महाराज, हे आपल्या फिजिओथेरपीचे शॉक. एक मिनिट, हे शॉक नाही, हे यांचे शॉक आहेत. हे दोघं आमचं रक्त आहे? हो महाराज. काय नाव काय दोघांचं? चोळा आणि मोळा. अरे बाबा, ही काय नाव आहेत का? चोळा मोळा ही काय नाव आहेत? गौरवेंद्र, चोळा मोळा किती कृतिशील नावं ठेवल्या चेतनाने. वा 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 वा. बोल चेतना, वर माग, काय वर हवाय तुला? महाराज, आपल्या या चोळा आणि मोळांसाठी मला अर्ध राज्य हवंय महाराज. नाही 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 चेतना, हे नको मागूस. हे राज्य माझ्या लेकरासाठी, या कोकरासाठी ठेवलंय. गौरवेंद्रचं राज्य हे मी नाही देऊ शकत तुला. ठीक आहे महाराज, म्हणजे तुम्ही शब्द फिरवताय तर? ठीक आहे ना, शब्द आहे ना, फिरवला तर फिरवला, काय फरक पडतो आपल्याला? गौरवेंद्र असं नसतं. गौरवेंद्र म्हणजे राजा आहे मी, राजा. जनतेचा विश्वास आहे माझ्यावर, मी काय करू? धर्म संकटात अडकलोय. राजधर्म पाळू की पितृधर्म पाळू? अरे खोटारड्या, घाट शिकार्या, जर तुला माहित आहे आपल्याला घाट शिकार करता येत ना, तर कशाला गेला घाटामध्ये? आणि आता मला विचारता काय करू म्हणून? महामंत्री, आम्ही आता थकलोय. काय करावं सुचत नाहीये. ह्यातनं मार्ग तुम्हीच काढा महामंत्री. महाराज, तुम्हाला वचन पाळावं लागेल. राज्याचे समान 4 भाग तर करावेच लागतील. ए चोंडराय, काय पण नको बोला, गप्प बस तू. हा बरोबर, हे चुकीचं आहे. बघितलं, ही बिचारी कोण कुठची ती बाई, तिला माझी काळजी आहे. आई तू बोल, तू बोल आई. नाही, माझ्या दगडूच्या वाट्यामध्ये हे नाही पाहिजे, आधी सांगते.
ह्याचे 2 वाटे होतील ना त्याच्यात 2 वाटे करून घ्या. अरे आता तुझं कौतुक केलं ना मी, लगेच पलटी मारतेस. आमचा निर्णय झालाय महाराज. आमच्या गौरवेंद्रच्या वाट्याचे 3 समान हिस्से करून ते या तिघांना बहाल करण्यात यावे. बाबा महामंत्री अग्रीमेंट तयार करा. महाराज चला, उरलं सुरलं राज्यात येते मला द्या, त्याचा राजा बनवा, मला करा काहीतरी. महामंत्री आमच्या 4 राजपुत्रांचा आता मला राज्याभिषेक सुरू करू दे. हे चोळामोळा माझ्या बाजूला नाही पाहिजे, आज सांगतो मी तुम्हाला. दगडूवेंद्र तू दादाला आवडलायस, तू इथे ये. सुरू करा. अश्वगणम. हा लोक मला 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 महाराज चरण वंदनम. शूल श्रेणी खड्ग श्रेणी आयुर द्वार समर्पणम. महाराज मला ओळखलं तुम्ही? आपण कोण? ही घ्या. अहो पायजमा निघेल ना. नाही माझी नाही, महाराजांची नाडी आहे ही. कदम. हो कडाक्याची थंडी, हो ना, फाटलेले ओठ, हो ना बाबा. शेकोटीची ऊब. हो ना. बाबा तुम्ही यांच्याकडून पण मलमपट्टी करून घेतली? नाही गौरवेंद्र, एकदा कडाक्याची थंडी पडली होती, आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो आणि तिथे आम्हाला कदम भेटले. हो बाबांनी मला आवाज दिला, बाबा थांबा, इडी आहे काय? मग मी महाराजांना एक इडी दिली. महाराजांची थंडी गेली, त्यांनी मला मिठी मारली, त्यांची थंडी गायब झाली. मला म्हणाले, बाबा तू राज्यात ये, तुला काय पाहिजे ते वर मी द्यायला तयार आहे, पण तू ये मला भेट. तुम्ही यांना पण वर दिलाय? गौरवेंद्र, ईडीने घात केलाय. ईडीमुळे माणूस संकटात सापडतो हे पूर्वापार चालत आलंय आपल्याकडे. वचन दिलंय, वर मागायचं मला पूर्ण करावं लागेल. करा करा, राज्याचा अजून एक भाग करा करा, पण मला राजा बनवा, काहीतरी करा. कदम, काय तुमच्या मुलाचं नाव? मला 1 नाही 7 मुलं आहेत. ए यारे, अरे खड्ड्याचा भिकाऱ्यांनो, भिकारी क्रिएटिव्हिटी आहे तुमची. मला नाही व्हायचं राजा, मी चाललो. बहारदार परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, खूप मजा आली. प्रसादा. वा वा, बहारदार. या राजाचं उद्दिष्ट राज्याचा थाट सांभाळणं का स्वतःचे घाट सांभाळणं? आणि ज्या राजाचं नाव प्रसादेंद्र, राजपुत्राचं नाव गौरवेंद्र, तिथल्याच प्रजेचं नाव कदम, चोळामोळा, वनिता, चेतना. पण ते आम्ही अत्यंत सहजतेने स्वीकारतो, ते ॲक्सेप्ट करतो. ह्याचं कारण मोठे गोस्वामींनी जी करकचून मलमपट्टी केली आहे. खरंय खरंय, 100% खरंय. वा, सचिन मोटे आणि अभिजित पवार यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. उत्तम संकल्पना, उत्तम लिखाण, अप्रतिम, मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स होता. तुझी जी अबिलिटी होती वास घेऊन माणसं ओळखण्याची, ती अशक्य होती, अनकलनीय होती, पण ती काय कन्व्हिक्शननी तू सादर केलीस, त्याच्यामुळे खूप मजा आली भावा. राऊत, युअर ऑन अ रोल टुडे. मस्त, खूप मजा आली तुला असं बघून, आणि हे पण मला खूप आवडलं. मस्त मजा आणली दोघींनी. गौऱ्या, मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुला एखादी गोष्ट मिळणार असते, तेव्हा तेव्हा आम्हाला कळतं की ती तुला मिळणार नाही. पण त्या प्रवासाची मजा प्रत्येक वेळेला आम्ही तितक्याच इंटेन्सिटीने घेतो, आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. फार मजा आली, मस्त. थँक्यू थँक्यू सर. मंडळी, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण त्यानं कोर्टाच्या बाजूच्या टपरीची पण पायरी चढू नये असा दाखवणारा प्रसंग आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत. हास्य महारथी समीर चौघुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हो, मी ते पेपर्स सांगतो त्यांना, आणि वकील साहेबांना सांगतो मी पेपर्स तिकडे देऊन टाकतो. आणि तुम्ही जे पेपर्स सांगितलेले आहेत त्या पद्धतीने पेपर्स मी सबमिट करतो. वकील साहेबांना सांगा, बॉस, तुमच्या बॉसना सांगा. हां, मी सबमिट करतो सगळे.
ओके, चहा घेणार का? चहा घेणार तुम्ही? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, या या तुम्ही या. किती वेगळं वाटतं ना समीर. 8 वर्षांनी या कोर्टात आपण आलोय. 8 वर्षांपूर्वी इथे आपण मॅरेज रजिस्टर करायला आलेलो आणि आज डिवोर्स घ्यायला आलोय. ठीक आहे यार, हॅपी नोटवर संपवतोय आपण आपले रिलेशन्स. प्रॉब्लेम काय? तुला खरं सांगू का, आज आपण नवरा बायको म्हणून डिपार्ट होतोय, पण मित्र आणि मैत्रीण म्हणून कुठे होतोय? तू येऊ शकतेस माझ्या घरी, 24 तास घर उघड आहे. ओके, तुला सांगू, आय एम रिअली व्हेरी ग्लॅड की आपण हॅपीली डिपार्ट होतोय. साहिर म्हणून गेलेत रे, अशफाक को अंजमामुल हक को इश्के काफ को अंजमामुल हक करके हम. वो अफसाना क्या जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ जाना ही अच्छा. येस येस, असं आहे ना ते. हेच म्हणायचं होतं मला. काय होतंय की ते अंजाम हा शब्द आला ना की इंजमामुल हक असं तोंडातून बाहेर पडतं. मग अनेक वेळेला झालेलं आहे. कशाला पण मग टास कशाला ना असं नाही. हे बाय उर्दू कविता आहे ना, उर्दू कविता, उर्दू शेर म्हणजे पॅशन आहे ग. सम्या, अरे तुझं हिंदी हमरेका तुमरेकाच्या पुढे जात नाही रे. मैंने बोल्या, मैंने चोळ्या, हे तुझं हिंदी. आता उर्दूवर अत्याचार करायला जाऊ नकोस. झालं, बोललीस तू. हेच कारण आहे आपला डिवोर्स होतोय. हा जो स्वभाव आहे ना, टोमणे मारायचे, काही करत टोमणे मारत राहायचे आणि स्वतःच. नाही, तुम्ही खच्चीकरण करत आलात आजपर्यंत माझं. हो, खरंच सांगतोय मी. तुझे सुद्धा अनेक किस्से आहेत. गावाला येतेस आणि आजीशी मालवणी बोलतेस, तिला फेफरत चक्करून पडते ती तिकडे. काही बोलतो हे काढून काढायची गरज नाहीये मुळात. नाही, इमानदारीत मी प्रामाणिक, मी चिडलेलो नाहीये, मी फक्त सांगतोय तुला. तो स्वभाव आहे तुझा आणि त्यामुळे आज हा दिवस आपल्यावर आलेला आहे. ए छोटू, हा छोटू बघ कसा. छोटू, 2 कटिंग चाहिए ना, बोलो ऐसा मुंह से बोलो ना. हॅलो, हा कदम साहेब. हा, तुम्ही म्हणालात त्याच टपरीजवळ थांबलोय. इकडेच होत. हो, येता ना तुम्ही. या. ओके, येस. हे घ्या साहेब, चहा घ्या. मॅडम ताई, चहा घ्या. कदम साहेब म्हणजे ते आतले कोर्टातले डिवोर्सचे वकील. हो. डिवोर्स घेतलाय? हो. ताय, तोंड वाकडं करायचं नाही. घेतलाय डिवोर्स, घेतलाय. आनंदाचा दिवस आहे, सेलिब्रेट करायचा. बघा, तोंड पाडून नाही सांगायचं. हो, घेतलाय. हा, असल कोणतो अपशकुनी कुत्रा ना आला, डुक्कर गेला. आपण नाही घाबरायचं. हा, घेतलाय डिवोर्स तर घेतलाय. हा, या बघा, तुमच्या पप्पा आहेत तुमच्या पाठीशी. तुमचा पप्पा तुमच्या पाठीशी म्हटल्यावर कुणाच्या बापाला भ्यायचं नाही, लक्षात ठेवा. नाही पप्पा, मला कळतं ना, बापाचं काहीच काय असतं मला माहिती ना. मग पप्पा नाही काय, हे बघा, मला माहिती आहे काय होतं, दुःख होतं. डिवोर्स झालेला असतो, आपल्याला वाटतं आता नवरा गेला काय होणार, पण आपला बाप आपल्यासाठी लय करतो. ताई, मला माहित आहे ना. आता तुम्हाला सांगतो, ही तुमची म्हणजे थोरली का लहानगी, ही पहिलीच आहे बघा, पहिली पोरगी. आणि म्हणतात पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी. मला माहिती आहे बाप पहिल्या बेटीसाठी काय काय करतो. नाही यार, मी नका काळजी करू. त्याचा आवय आहे ना तुमचा, बरोबर आहे. डुक्कर आहे, घाणीतच जाणार तो डुक्कर. ते हेलपट्याचा आवय नाही आला तेच बरं आहे, त्याला मरू द्या. मीच आहे हेलपट्या, मीच आहे तो हेलपट्या, मीच आहे ते डुक्कर. आता जे म्हणालात ना ते मीच आहे. आणि एवढं लाऊड रिॲक्ट होऊ नका. आम्ही हॅपीली डिपार्ट होतोय, कळलं का? काहीच प्रॉब्लेम नाहीये. सॉरी साहेब, मला एकदम हे झालं साहेब, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. काय झालं, ह्या निम्म्या वयाच्या दिसल्या का? हे बघा साहेब, नाही हे ठेवतोय. त्या निम्म्या वयाच्या दिसल्या ना, म्हणून मला असं वाटलं का तुम्ही त्यांचे बाप आहे. आणि असं घडतं इथं कोर्टाच्या बाहेर, म्हणजे पोरगी अशी दुःखी असती, बाप असा चिंताग्रस्त असतो. तुमच्या तोंडाकडनं असं वाटलं मला बघून. का तू काय झोपाळ्यावर बसली आहेस? तू बोल ना, ते बोल. तू तुझ्या समोर तुझ्या नवऱ्याला बोलतोय, बोल ना तू रसिका. मी काय बोलणार आहे? माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा दिसतोस तू असं म्हणाला तो, तर त्यात चुकीचं काय ना? जे आहे ते आहे, तोंडावर बोलला तो. मी आहे मेंटेन, तू नाही आहेस, त्यात काय मोठा फरक आहे ना म्हणजे. आणि तो बोलला तर तुला काय भोका पडणार आहेत का? बोकांचा पण मला सांग समीर, हे नव्याने घडतंय का? लग्न झाल्यापासून असंच घडतंय की नाही आपल्या बाबतीत? तू कुणाच्या बाजूने आहेस? माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने? समीर, मी कुणाच्याही बाजूने नाही. मला एवढंच म्हणायचं की या माणसाचा तुझ्या बाबतीत गैरसमज झाला असेल तर त्यात एवढी मोठी काही चिडचिड करण्याची गोष्टच नाहीये. ताय, हो ताय, लय समजूतदार आहे हो तुम्ही.
मला वांगाच वाटायला लागलाय बघा. मग आपण एवढं समजूतदार असायचं आणि मग संसारात दुसऱ्यांना असं आडेल असायचं, मग होत्यात घटस्फोट. अडेल बिडेल नाही म्हणायचं. या डिवोर्सचं कारण तुला कळलं ना, तुला कळेल जास्त अडेल कोण आहे ते. एक मिनिट म्हणजे काय म्हणायचं तुला? मी अडेल आहे समीर. मी असं बोललोय? तुझं नाव घेतलंय? नाही तुला तेच म्हणायचं होतं. तुझ्या बोलण्याचा अर्थ तेच होतं ना. आता आपल्या कोर्टामध्ये जज सुद्धा तुला काय म्हणाले, तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर डिवोर्स घेताय की नाही. म्हणजे त्यांना माहिती होतं की तू काही भांडणार वगैरे नाहीयेस, तू केस टाकणार नाहीयेस, तू अडेल आहेस. मी अडेल आहे? मी अडेल आहे? साहेब प्रश्नचिन्ह काढा, फुल स्टॉप लावा. मी अडेल आहे. एका परत हो. माहितीये का काय आहे ती? लग्नापासून अडेल आहे ती. अडेल तट्टूपणा करते. सांग ना, आता सांगतो ना तुला. आता सांगतो ना, सगळं सांगतो. आला हा ऐकतो ना, सगळं सांगतो. लग्न मला साधं करायचं होतं. हिचं काय म्हणणं, नाही मला डेस्टिनेशन वेडिंग करायचे राजस्थानला. सगळे राजस्थानच्या वाळवंटात. ऐका 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 वधूवराला घेऊन या. ऐका मामा आला. असे सगळे कसं काय जेवण कसं काय असे असं लग्न असतं. कुणाच्या बापाने केलं ते वाळवंटात लग्न. अरे सप्तपदी नाही घेतला, तप्तपदी घेतला. तप्तपदी तिकडे खाली. अरे 2 कडक पाव झाले होते इकडे आणि इकडे. बसायची खोटी. ऐक ऐक असं व्हायचं. मुळात आपल्या बापाला उल्हासनगरच्या पुढचं स्टेशन काय हे माहित नाही. तिच्या मुलीने राजस्थानला कशाला जायचं. अति होतंय समोर, अति बोलतोस तू आता. त्याला माहिती आहे तुझ्या बापाला तू उल्हासनगर असा उभा असतो तो. हवा येत असते असा एवढा उभा असतो तो. त्याचं आयुष्य त्याच्यात गेलं. त्याला जायचं राजस्थानला डेस्टिनेशन वेडिंग करायला. कारण नसताना खर्च झाला. सांगतो माझा मामा होता तिकडे. त्या मामाला उंटाने लाथ मारली माहिती. एवढा झाला होता गुडघा. लाथ मारली. बसता येईना, उठता येईना. उठला तर बसता येईना. असे खुन्नस आली त्याला उंटावर. बुद्धिबळ खेळताना स्वतःचाच उंटा त्यांनी मारला. एवढा चिडला होता तो त्या उंटावर. एक तर ना मुळात तुझ्या मामाला दारू एवढी ढोसायची गरजच नव्हती. दारू पिऊन तुझा मामा काय करायला गेला, उंटाचं दूध काढायला गेला. अरे पण त्या उंटाच्या चेहऱ्यावरून त्याला नाही कळला उंटा आहे का उंटीण. खाली वाकला तेव्हा लाद बसली त्याला. उंटाच्या चेहऱ्यावरून कळतं उंटीण की अशी चालते. अशी चालते उंटीण. आणि उंटा काय बरं वाटतं असं चालतो. हिचा हट्टीपणा तेवढा वेळ नाही थांबला. 7 सीझन आहेत वेबसिरीजचे तिच्या हट्टीपणाच्या. पुढे ती म्हणाली मला जायचंय हनीमूनला. कुठे घेऊन गेली मला? इजिप्तला थडगी बघायला. एक मिनिट, थडगी नाही मम्मीज म्हणतात त्याला. मुळात हनीमूनला जाताना मम्मीज व्हायला जातात, मम्मीज बघायला नाही. काय बोलशील ना, काय बोलशील. मला जायचं होतं मला इजिप्तला. मला तिकडची नगर व्यवस्था, तिथे झालेलं उत्खनन, तिथे जे शहर सापडले उत्खननात, ते सगळं बघायचं होतं. कोणी महापौर केलंय तुला एवढी शहरं बघायची? समीर माझं डोकं साहेब हनीमूनला उत्खनन देखे काय का उत्खनन देखे अति करतोय समीर. अहो तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही इजिप्तला गेला होता? इजिप्तला गेलं मग काय आलं? आयला इजिप्त मला लय फॅसिनेट करतं. तू रोल काय करतोयस? रोल काय करतोयस? चहावाल्याचा. चहावाल्याचा फॅसिनेट हा शब्द तुझ्या तोंडून कसा येतो रे? तुम्हाला काय करायचंय, कसा येतो? अहो तुम्हाला सांगतो, मला आहे का नाही ताय, मला इजिप्तला जायचं आणि तिथं तुतानखामूनची मम्मी आहे का नाही, मला ती बघायची आहे. 1 मिनिट, तुला तुतानखामून माहितीये? खरंच? नाहीतर आमचं हे ध्यान तिकडे पिरामिड बघून म्हणाला अरे बापरे एवढा मोठा समोसा. तुझ्यापेक्षा ना जास्त अक्कल या चहावाल्याला आहे. अरे इकडे रे जरा, इकडे. तू कोण आहे? चहावाला मी चहावाला आहे. क्रीम रोल ते मोठी खारी एवढंच आयुष्य आहे तुझं. कशाला इतर सगळं जातो रे तिकडे आजूबाजूला? साहेब आता लय बोलताय तुम्ही, कळलं नाही? चहावाला वगैरे बोल नका मला, कळलं नाही? नुसता चहावाला नाही मी, ए मेन हिस्ट्री आहे. एम हिस्ट्री तू आहेस? मग तुतानखामून बद्दल तुला माहितीये ना? म्हणजे काय? अरे तुतानखामूनची मम्मी बघून ना घाबरला आणि ताप आला होता या माणसाला. हनीमून साठी गेलो होतो, 6 दिवस फक्त हॉटेलच्या रूम मध्ये होतो रे आम्ही. माझ्यापेक्षा जास्त वेळ डॉक्टर बसला होता ह्याच्या शेजारी बेडवर. माझ्या आयुष्याची ना माती केली या माणसाने. माझ्या मनासारखी ना एकही गोष्ट नाही झाली, कुठल्या इच्छा आकांक्षा काही पूर्ण नाही झाल्या. मला तर पश्चाताप होतो या सगळ्या गोष्टीचा. कुठे काय करू? ताय नाही ताय. हे सुशिक्षित चायवाला ताय बे नीट बोला.
ताय आहे माझी, तायच म्हणणार. ताय अजिबात पश्चाताप करायचा नाही, कळलं ना? तुम्ही देखण्या येत आहे 56 पोरं मागं लागतील लग्नासाठी डिवोर्स नंतर. पण ह्याला कुठनं कॉन्फिडन्स आलाय कळना झालंय. नाही चिडू नका साहेब, एकदम शपथ माझ्या भाषेत सांगू का तुम्हाला. हे बघा, आम्ही चाय बनवतो का नाही, चाय जास्त झाला का नाही, चायला कॉन्फिडन्स असतो. अरे आपल्याला कोणतरी पिईल, आपला खप होईल. चोथ्याला कॉन्फिडन्स आला की लफडा आहे. जो बापाचा चौथा, जो बापाचा आजोबाचा चौथा कंबाईन चौथा, काय शिकवतोस रे मला तू? साहेब वेगळ्या शिवाय देताय साहेब. वाजवेन ना काढकन. तुला काय वाटलं सम्या, तुला काय वाटलं माझ्या मागे पोरी नाही आहेत? अरे हिच्यासारख्या 56 पोरी माझ्या मागे उभ्या आहेत, उभा राहायला पाहिजे मी. अरे ऑफिसमध्ये आहे डॉली नावाची रिसेप्शनिस्ट. कोण आहे? डॉली रिसेप्शनिस्ट. मला परवा म्हणाली की तुमचा डिवोर्स होतोय असं कळलं, कॉफीवर जाऊया का? डायरेक्ट मला म्हणाले. हे डायरेक्ट विचारलं का तिने? डायरेक्ट नाही, पण आपल्याला कळतं ना, म्हणजे काय आपल्या एक नजरेतून कळतं ना की काय कॉफी में जाएंगे क्या, असं एक आपलं पुरुषांना तो एक सेकंड सेन्स असतो, म्हणजे तो असतो. म्हणजे मुलगी आली तर आपल्याला ते कळतं, असं असतं ते. हे म्हणजे नक्की कन्फर्म आहे? कन्फर्म म्हणजे तुला काय वाटलं? हाय 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 कन्फर्म आहे. ती डॉली कन्फर्म आहे. नाही म्हणजे मला आत्ता कळतंय काय? तू लगेचच म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स द्यायला का तयार झालास ना, हे मला आत्ता कळतंय. तुझा प्लॅन होता ना गोड गोड बोलून माझ्याकडनं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स घ्यायचा, आणि जी पोटगी तुला द्यावी लागणार होती तो पैसा तुझा वाचेल. तू पैसा त्या डॉलीवर, त्या सटवीवर उधळशील, तिच्याबरोबर मज्जा करशील, तिच्याबरोबर उरलेलं आयुष्य घाल. हाच प्लॅन होता ना? प्लॅन आहे, दुसरा काय प्लॅन नाही. या माणसाच्या तोंडाकडे बघून कळतं लफडेबाज माणूस आहे. बघा त्या टपरीवरच्या पोरीकडे बघतोय अजून, आहे का नाही लफडेबाज माणूस? फ्लो मध्ये आलंय, माझ्या सगळं लक्षात आलंय. पण नाही तुझा प्लॅन मी सक्सेसफुल होऊ नाही देणार. माझ्या अंगाशी आलंय. नाही आता मी तुला म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स वगैरे नाही देणार. म्हणजे प्लॅन कॅन्सल. म्हणजे कॅन्सल. आता तुम्हाला पोटगी द्यायची आणि प्रॉपर्टी पण माझ्या नावावर. अरे नाही रसू, आपण खांद्यावर हात बीत नाही ठेवायचा. चल. अरे रसू असं नको करू. अरे चल रे. अरे माझ्या हे सगळं प्रकरण अंगाशी आले. मी ऍक्च्युली अंगाशी नाही म्हणायचं. कुठे आले तुला कळतंय का? अरे ऐक हॅलो कदम साहेब, हा ऐका. नाही ते पेपर फाडून टाका. मला या माणसाबरोबर म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स वगैरे नकोय. मला पोटगी हवी आहे 25 लाखाची आणि नावावर. हो आता बघते ना. अरे नाही तुला तरसवला ना डिवोर्स घ्यायला तर बघ. तुझी वाट लावते. हॅलो नाही तुम्ही थांबा. शपथ गेल्या. हाय शपथ. अरे लोक लग्न मोडतात, तू माझा डिवोर्स मोडलास. तुझ्या मरतोय आता तू. बघा हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा अप्रतिम. पृथ्वी फार मजा आली. रसिका फार गोड, खूप मजा आली. सम्या, या आणि अशा अनेक स्किट्समधून तू ज्या पद्धतीने स्वतःला उंट करतोस ते नवीन पिढीने शिकलं पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. आणि तुझ्यासारखा सेकंड सेन्स कुठल्याच नटाकडे नाही आहे. ते एक तुझं संचित आहे, ते तुझी प्रॉपर्टी आहे. ती लाजवाब सम्या, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. किशोरदांकडे जाऊया. किशोरदा काय म्हणाले या परफॉर्मन्स नंतर? इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन नंतर मी आज पहिल्यांदा समीरला लाईव्ह परफॉर्मन्स करताना पाहिलं. हे स्क्रिप्टच ओव्हरऑल इतकं सुंदर होतं आणि सगळ्यांचं गिव्ह अँड टेक, सेन्स ऑफ ह्युमर, टायमिंग इतकं सुंदर होतं. नवरा बायकोंमध्ये असंच घडत असतं आणि असं घडतं, असं पाहतो आपण. हे नातंच असं वेगळं असतं की जे असतं आणि नसत्याच्या सीमेवरनं असतं नसतं होत जातं आणि जगत राहतो आपण. फार सुंदर सगळ्यांनी परफॉर्मन्स केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात आहे. थँक्यू. मंडळी, पैसा ही गोष्ट मध्ये आली की मित्र सुद्धा ओळख विसरतात. ही गोष्ट धमाल कॉमेडीतून दाखवायला तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि अस्सल विनोदाचं वाण अभिजित चव्हाण. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांना लाडका दादूस अरुण कदम. कसे तुम्ही? मी जाम भारी आहे. तर बाळांनो, आज सकाळपासूनच मी आहे ना वसुली करायला बाहेर पडलोय. जवळजवळ सगळ्यांची वसुली झालेली आहे,
पण एक माणूस जो आहे वसारा, तो गेले 10 वर्ष मला पैसे तो म्हणजे व्याज पण देत नाही ना, मुद्दल पण देत नाही. पण आज मी त्याच्याकडनं पैसे वसूल करून जाणार म्हणजे जाणारच. अभ्या जरा दरवाजा खोल, मी आलोय. अभ्या वाचरा दरवाजा उघड. कौन आया मरने को? आई आई आई, पचकन दरवाजा उघड. आलाय आता पैसे मागणार. बसारे अभ्या दरवाजा उघड. कोण आहे? कोण? अरे उंदीर आला घरात. उंदीर कसं काय केलं? उंदीर उंदीर. अरे काय चाललं? काय चाललंय? चपडानी थांब. उंदीर दिसतोय मी. उंदीर आहे मी. माणूसच आहे ना वसाऱ्या. ना उंदीर बोलल अभ्या दरवाजा उघड असं बोलल उंदीर. सटकन देन कान फाडत बसा. कोण तुम्ही? अरे असं काय करतोस? मी आरण्या. कोण अरण्या? अरे वसाऱ्या मी अरुण कदम, तुझ्या एरियातला तुझा मित्र खास सारण्या. कोण अरण्या कदम? मला नाही ओळख. मी नाही ओळखत. अच्छा, म्हणजे ओळख विसरलायस तू, मला ओळखत नाही. वसाऱ्या गेली 10 वर्ष झाली तू माझ्याकडनं 5,000 रुपये उधारी घेतलेली. आठवलं आता? कोणी? मी? हा तू. किती? 5,000. कधी? 10 वर्षापूर्वी. कोणी? मी? अरे हो. किती? 5,000. कधी? अरे तेच काय विचारतोस ना कधी कधी. तू माझ्याकडनं 10 वर्षापूर्वी 5,000 घेतलेस हे सांगताना तुला मी आज बरं पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी ज्याच्याकडनं पैसे घेतले ना तो तू नाहीयेस. अरे तो कोणीतरी असा बुटका होता रे. मग माझ्याकडे बघ वसाड्या, मी बुटकाच आहे. मी ऊस दिसतोय तुला? ऊस दिसतोय? नाही नाही नाही, तू बुटका आहेस पण तो ना असा एकदम प्रॉपर बुटका होता. अरे वसाड्या मी प्रॉपरच बुटके आहे. मी आवरा बुटका आहे ना. तुला सांगतो, मी जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा डॉक्टरांनी आहे ना माझ्या बुडावरची चापट मारायची ना, ती जी मारली ती माझ्या डोक्याला पण लागली. आवरा जगातल्या बुटका मीच आहे वसाड्या. माझे पैसे दे नाही. माझा विश्वास बसला, तुम्ही जगातले सगळ्यात बुटक्यात. पण तो जो मित्र होता ज्याच्याकडे मी पैसे घेतलेले ना तो असा नव्हता. म्हणजे तो ना असा बेडकासारखा दिसायचा तो. मग मी कसा आहे? मी पण बेडूकच आहे ना. बेडकासारखा दिसतोय का नाही? म्हणजे तुम्हाला दिसत नाही? नाही तू बेडकासारखा दिसतोस पण तो मस्त बेडूक उड्या मारायचा. मग मारतो ना वसाडे. मी बाई मारतो बघ. माझी पैसे दे. अयो आता आठवलं. काय काय? अरे माझा जो मित्र होता ना ज्याच्याकडे मी पैसे घेतलेले तो मेंढ्याचा आवाज काढायचा. अरे मी मेंढ्याचा आठवण करतो. पण वसाड्या 5,000 साठी काय काय करायला तू लावशील मला? परत काढ. अरे तुझ्या मेंढ्याला सर्दी झाली आहे. अरे त्याचा मेंढा निरोगी होता रे. अरे नाही वसारे, मी ते इम्प्रोवाइज केलेलं आहे. ऑथेंटिक जो मेंढा असतो ना. कोण? ऑथेंटिक जो मेंढा. ऑथेंटिक? हा, ऑथेंटिक जो मेंढा असतो ना तो असं पण करतो. अरे मेंढ्यावरनं आठवलं. काय आठवलं? मेंढ्याला चापटी मारली मेंढ्या रागवतो काय रे? रागवतो, राग येतो. वसारे मेंढ्यालाच काय, कुणाला पण चापटी मारली तर त्याला राग येणारच आहे. वसारे चिडणार ना तो. माझ्याकडे कागद आहे, आपल्या दोघांचा करार झाला त्याचा आहे बघ. बघू. मी 5,000 रुपये तुला दिले त्याचा बघ. अरे हा कागद तुझ्याकडे कसं काय आला? अरे ह्याच्यावर तर माझ्या मित्राची सही आहे. तू वसाऱ्या तू मित्र मीच नाही. अरे माझ्या मित्राचं अक्षर मी ओळखतो. अरे त्याने चुकीचं स्पेलिंग जरी लिहिलं ना तरी त्यातला मूळ शब्द काय असेल हे ओळखण्याची किमया फक्त मलाच अवगत आहे. तो जेव्हा पोस्ट टाकतो शेजवान मट्ट केला कोणालाच कळत नाही. फक्त मला कळतं की त्याला म्हणायचं असतं सेहवाग मस्त खेळला. नाही वसारे हे माझंच अक्षर आहे, हे माझी सही आहे बघ ना. असला. अरे अरुण
अरे आता तू चासला बोललास ना तेव्हा ओळखलं मी. अरुण म्हणजे मी मेंढा केला तेव्हा नाही तुला कळलं, मी बेडूक केला तेव्हा पण नाही तुला नाही, मी चासला बोललो तेव्हा तुला अरे बघ ना यार अरुण, काय मस्त वाटलं तुला भेटून. हे बघ तुला तर घाई आहे म्हणून मी काय बोलत नाही, पण पुढच्या वेळी जेवायला यायचं नक्की. चल चल ठीक आहे. चल काय चल काय माझे पैसे? कुठले पैसे? हा अरे तुझे पैसे यार. किती आहेत? 5,000 रुपये मी दिले तुला. बस एवढेच? एवढेच आहेत ना? चेक चालेल? चेक काय वसार, तू मला चेक दे, डीडी दे, चिल्लर दे, मी मडक्यात घेऊन जाईन, मला पैसे दे. ओके. अरे काय झालं माहिती ना प्रॉब्लेम, मला सध्या ATM मध्ये जायला वेळ नाहीये. तुझ्याकडे 5,000 रुपये असतील तर मी तुला 10,000 रुपयाचा चेक देतो. हा म्हणजे मी सकाळी वसुली करून आलोय, दे. त्याचे असतील माझ्याकडे पैसे. मोजून घ्या वसाऱ्या 5,000. हो मोजून घ्या. मोजून घे. अरे आहेत 5,000 आहेत ना बरोबर. नको पण नको अजून तुझं कर्ज माझ्या डोक्यावर नको. अरुण हे तुझे 5,000 रुपये तुम्हाला दिलेलेस. ओके परत आपलं फिट्टम फाट. चल. काय फिट्टम फाट वसाऱ्या? काय हे मी तुला 5,000 दिले, तू मला दिलेस ते 5,000. अरुण तुझा ना नेहमी हिशोबाचा गोळ होतो. बस बस हे बघ, तू मला पैसे दिलेस 5,000 रुपये, मी घेतले, मी मोजले तुझ्या समोर. हा पण मी नंतर काय म्हणालो की बाबा तुझं अजून कर्ज माझ्या डोक्यावर नको. हे अरुण तू मला दिलेले 5,000 रुपये, हे मी तुला 5,000 रुपये तुझे दिले, आहे की नाही? आता झाली आपली फिट्टम फाट. अरे कशी काय फिट्टम फाट वसाऱ्या? काही काळजी करू नकोस. हे जे उधार घेतलेले पैसे आहेत ना आरामात दे. म्हणजे वसाऱ्या तू, मी जे तुला पैसे दिले ते तू मला दिलेस, पिटले ते, आणि परत वर मला 5,000 कर्ज काढलं हे मला कळलं पण नाही. हाच तुझा नेहमीचा घोळ आहे. हाच तुझा नेहमीचा घोळ आहे. तू नेहमी विसरतोस म्हणून नेहमी प्रॉब्लेम होतो. ते जाऊ दे, चल पैशावरनं आपल्या मैत्रीमध्ये बाधा नको. ते 5,000 रुपये असं कसं वसाऱ्या? 5,000 रुपये दे ना. किती दिलेस तू पैसे वसाऱ्या म्हणा? आत्ता दिले ना. आता कुठे दिलेस वसाऱ्या पैसे तू म्हणा? अरे आत्ता तुला पैसे दिले ना मी 5,000 रुपये. नाही वसाऱ्या, तू नाही मला पैसे दिले. तो एक असा झाडासारखा कुर्ल्या केसाचा माणूस होता ना, त्याने मला पैसे दिलेले. अरे तो कुरळ्या केसांचा जाडा माणूस मीच आहे. यारायस का वसाऱ्या? तू नायच आहे, म्हणजे हायच नाही, तू राहत आहे. तू वेगळाच माणूस आहे. असा जाडा, असा गेंड्यासारखा फुगलाय तू. कुर्ले केसाचा तू माणूस, तू नायच आहे. मी नाही. पहिला मला काय असं वाटलं एकदम की तो मीच आहे म्हणून. नाही तू नाहीच. अरे यार तुला तुझे पैसे मिळाले ना 5,000 रुपये. हा चल बाय. पुढच्या वेळेला जेवायला थांबायचं, अजिबात कुठलीही कारणं चालणार नाहीत. हा जेवायला. आय लव्ह यू. बाय. थँक्यू. कसा गंडवला वसाऱ्याला. आधीचे 5,000 रुपये मी काढून घेतलेच, पण त्यांनी मला जे दिले ते मी त्याला दिलेच नाही. कसा फसवलाय. आता बस बोंबलत. क्या बात है, सुंदर झाला परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला तुझे इनोसंट डोळे फार आवडले. अभिजित दादा फारच गोड दिसत होता. अरुण दा मजा आली. ही जोडी फार आवडली आहे. पुन्हा बघायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. दिल दिमाग और बत्ती याची संपूर्ण टीम आज तुम्ही इथे आलात, आमच्यावर धमाल केलीत, आमचं फार कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची